तुकाराम मुंडे राज्यातलं सध्याचं सर्वात चर्चेतलं नाव. कदाचित तुकाराम मुंडे पहिले असे IAS अधिकारी असतील ज्यांच्याबाबत गावखेड्यातल्या फक्त पारावरच नाही तर अगदी शेतातल्या बांधावर देखील चर्चा सुरू आहे. तुकाराम मुंडेंचं नाव आता पुन्हा एकदा विधानसभागृहात गाजलंय. पुन्हा एकदा एका आमदारानं त्यांच्या नावाचा उल्लेख करून त्यांच्या बदलीच्या अनुषंगानं सभागृहात प्रश्न उपस्थित केलाय. त्यामुळे आता राज्यभर तुकाराम मुंडेंची बदली होणार का हा प्रश्न अनेकांना पडलाय. सोबतच राज्यातल्या वारीच्या निमित्तानं देखील तुकाराम मुंडे सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेत. आता तुकाराम मुंडे हे अन्न आणि औषधी द्रव्य प्रशासन विभागाचे अधिकारी आहेत. असं असताना त्यांचा वारीशी काय संबंध हा प्रश्न तुम्हालाही पडू शकतो. तुकाराम मुंडेंना मिळणाऱ्या प्रसिद्धीवरून देखील सध्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होत आहेत. त्यामुळंच सभागृहात तुकाराम मुंडेंच्या बदलीच्या अनुषंगानं प्रश्न कोणी उपस्थित केला, सोबत आषाढी वारी तुकाराम मुंडेंच्या नावाचा गौरव का होतोय आणि तुकाराम मुंडेंना मिळणारी प्रसिद्धी कोणाला खटकते, या तीनही प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या काही मिनिटात घेणार आहोत. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत आणि तुम्ही पाहताय कट टू कट. तुकाराम मुंडे 2005च्या IAS बॅचचे अधिकारी. भारतीय प्रशासकीय सेवेत येऊन तुकाराम मुंडेंना 21 वर्ष झाले. तिथंच या 21 वर्षात त्यांची तब्बल 25 वेळा बदली झाली आहे. आजवर तुम्ही अनेक राजपत्रित अधिकारी पाहिले असतील की ज्यांची बदली करा म्हणून आमदार विधानसभेत सरकारसोबत भांडतात. मात्र कदाचित राज्याच्या इतिहासातले तुकाराम मुंडे पहिले असे अधिकारी असतील ज्यांची बदली करू नका म्हणून आता सर्वसामान्य लोकांसोबत आमदार सुद्धा सरकारकडे अर्जव करतायत. नुकतेच सभागृहात पाचोऱ्याचे सेनेचे आमदार असणारे किशोर पाटील यांनी तुकाराम मुंडे यांच्या अनुषंगानं विधानसभेत महत्वाचा प्रश्न उपस्थित केला होता. ते सभागृहात म्हणाले होते, तुकाराम मुंडे ज्या दिवसापासून अन्न व औषधी प्रशासनात आले आहेत त्या दिवसापासून महाराष्ट्रात अवैध आणि बेकायदेशीर काम करणाऱ्यांची झोप उडाली आहे. मुंडे यांच्या कडक कार्यवाहीमुळे राज्यातील लहान मुलांपासून ते माता भगिनींपर्यंत सर्वांचंच आरोग्य सुरक्षित झालंय. त्यांना त्यांच्या स्वभावाला आणि कामाच्या पद्धतीला शोभेल असेच उत्तम खातं पहिल्यांदा मिळालंय. त्यामुळे माझी इच्छा आहे की तुकाराम मुंडे यांची अगदी त्यांच्या निवृत्तीपर्यंत सरकारनं या विभागातून बदली करू नये, त्यांना याच विभागात ठेवावं. निवृत्तीनंतरही किमान 3 वर्ष तरी पूर्ण महाराष्ट्र सुधारेपर्यंत त्यांची बदली या खात्यातून होणार नाही याचं आश्वासन सरकारनं द्यावं. यावर त्यांना उत्तर देताना अन्न आणि औषधी द्रव्य प्रशासनाचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी आपल्या खात्याची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, तुकाराम मुंडे यांच्या बदलीचा सध्या कोणताही विषय येत नाही. या विभागात सध्या अतिशय सुरळीत आणि उत्तम पद्धतीनं कामकाज चालू आहे आणि ते तसेच यापुढे देखील चालू राहील. त्यामुळे तुकाराम मुंडे यांची बदली सध्या तरी होणार नाही हे आता नरहरी झिरवळ यांच्या विधानावरून सभागृहात स्पष्ट झालंय. यासोबतच या सगळ्या घटनाक्रमामुळे कदाचित सत्तारूढ पक्षाचे आमदार एखाद्या अधिकाऱ्याची बदली करू नका म्हणून सरकारसोबत भांडतायत किंवा मागणी करतायत असं पहिल्यांदाच घडत असावं. कारण आजपर्यंत बहुतांश वेळा जेव्हा कधी राजपत्रित अधिकाऱ्यांचा प्रश्न विधानसभागृहात चर्चेला आलाय तेव्हा बहुतांश वेळा त्या अधिकाऱ्यावर कार्यवाही व्हावी किंवा त्या अधिकाऱ्याच्या कामाच्या पद्धतीवर असणारे आक्षेप प्रामुख्याने या चर्चेत असायचे. नुकतंच साताऱ्यातले पोलीस अधीक्षक असणारे तुषार दोशी हे त्याचं ताजं उदाहरण आहे असं म्हणतात. या सगळ्यांमध्ये एक गोष्ट आणखीन चर्चेत आली आहे किंवा येते ती म्हणजे तुकाराम मुंडे यांना मिळणारं फेम. तुकाराम मुंडेंना सध्या जी प्रसिद्धी मिळतंय, जो प्रेम मिळतंय ते कदाचित चित्रपटसृष्टीतल्या अभिनेत्यांनाही इतक्या सहजासहजी मिळत नाही. त्यांना ते प्रसिद्धी मिळण्यासाठी अगदी पैसे घालवावे लागतात. मात्र तरीही जो आज रीच तुकाराम मुंडेंना मिळतोय तो कुणालाही इतक्या सहजासहजी मिळत नाही. तुकाराम मुंडेंनी काय लेवलचं काम केलं किंवा तुकाराम मुंडे यांना काय प्रसिद्धी मिळते हे जर जाणून घ्यायचं असतील तर आपल्याला 3 उदाहरणं सांगता येतील. सध्या राज्यात आषाढी वारी चालू आहे. या वारीमध्ये किंवा या वारीच्या गर्दीत पुण्यामध्ये पालखी असताना सोलापुरातले एक वारकरी शिवाजी कोळी हे गळ्यात तुकाराम मुंडे यांचा फोटो घेऊन तरुणांनी गुटखा तंबाखू खाऊ नये, मुंडे साहेब आपण आहात म्हणून तरुण जिवंत आहेत अशा आशयाचं विधान करत पालखीमध्ये जनजागृती केली होती. इतकंच नाही तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेव्हा दिवे घाटातून मार्गस्थ होत होती तेव्हा अनेक वारकऱ्यांनी आपल्या चेहऱ्यावर तुकाराम मुंडे यांचे कागदी चेहरे लावले होते. सोबतच हातात तुकाराम मुंडे यांचे फलक घेऊन ते या वारीमध्ये चालत होते. यावरून तुकाराम मुंडे यांना जनमानसात किती प्रेम मिळतंय याची प्रचिती येते. यासोबतच साताऱ्यामधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाची नजर ही सध्या एका बॅनरवर खेळते. त्या बॅनरवर मोठ्या अक्षरात लिहिलंय,
25 बदल्या झाल्या पण तुकाराम मुंडे साहेब बदलले नाही. खाली आणखीन एक ओळ लिहिली आहे ज्यात लिहिलंय, आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. एवढंच जरी मजकूर वाचला तरी अनेक जण आपल्या गाडीचा वेग कमी करून हा फलक पाहतात. कराड तालुक्यातील शिवडे मसूर फाटा येथील ग्रामस्थांनी हा फलक तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ लावलाय. या फलकावर छत्रपती शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, अशोक स्तंभ आणि तिरंग्याची प्रतिमा देखील आहे. त्याच्या मध्यभागी तुकाराम मुंडेंचा फोटो लावलाय. सोबतच प्रामाणिकता कायम राहिली, कर्तव्यनिष्ठा कायम राहिली, जनसेवेचे ध्येय कायम राहिले असे संदेशही यातून ठळकपणे देण्यात आलाय. हे सगळं पाहता अपवादात्मक सरकारी अधिकाऱ्यांना गावखेड्यातून मिळणारे प्रेम तुकाराम मुंडेंना मात्र मोठ्या प्रमाणात मिळालं किंवा मिळतंय असं म्हणतायत. आणि त्याला कारण ठरतं ते म्हणजे आजवर सरकारी काम आणि 12 महिने थांब ही सरकारी बाबूगिरीची सवय होती, ज्यांची सरकारी अधिकाऱ्यांची हीच प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात रूढ होती. मात्र तुकाराम मुंडे या गोष्टीला अपवाद ठरले. आत्ताही तुकाराम मुंडेंना एक फोन कॉल केला गेला किंवा एक मेसेज अथवा एक मेल पाठवला गेला तर मुंडे यांच्या विभागातले संबंधित अधिकारी संबंधित ठिकाणी धडक कार्यवाही करतात. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांसाठी अप्रूप असणारी गोष्ट म्हणजे सर्वसामान्यांचं प्रेम हे सध्या अन्न आणि औषधी द्रव्य प्रशासनाला सोबतच तुकाराम मुंडेंना देखील अगदी सहज मिळतं. खरं तर तुकाराम मुंडेंना जे प्रेम सर्वसामान्यांकडून मिळतंय, शेतकऱ्यांकडून मिळतंय, त्यामागं गेल्या काही दिवसात त्यांनी दूध भेसळ प्रकरणात केलेल्या मोठ्या कार्यवाह्या कारणीभूत आहेत. दुधाचे पदार्थ म्हणून अनेक नकली पदार्थ बाजारात तयार केले जात होते, विकले जात होते. या सगळ्यांवर तुकाराम मुंडेंनी छापे टाकून यांना प्रतिबंध केला. त्यावरून एका पत्रकार परिषदेत पत्रकारांनी मुंडे साहेबांना एक प्रश्न विचारला होता की यामुळं दुधाला दर वाढवून मिळतील का? त्यावर तुकाराम मुंडे म्हणाले होते, दुधाला काय दर द्यायचा हे माझ्या हातात नाहीये. मात्र दुधाचे पदार्थ म्हणून जे नकली पदार्थ बाजारात येत आहेत ते जर संपवले तर आपोआप दुधाची किंमत वाढेल. तुकाराम मुंडे यांना सध्या गावखेड्यापर्यंत किंवा अगदी शेताच्या बांधापर्यंत मिळणारी प्रसिद्धी याच उत्तरात दडली आहे. शेतकऱ्यांना तुकाराम मुंडे हे आपले तारणहार वाटायला लागले. खरं तर एखादा अधिकारी किंवा कुठलीही व्यक्ती जेव्हा प्रसिद्धीत येते किंवा माध्यमांमध्ये त्यांची चर्चा होते, त्यांचे फोटो यायला लागतात, तेव्हा त्यामागं यांची PR एजन्सी कारणीभूत आहे का अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू असते. मात्र तुकाराम मुंडे या सगळ्याला अपवाद आहे. त्यांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी आवर्जून काहीच करावं लागत नाहीये. ते प्रामाणिकपणे काम करतात आणि हीच त्यांच्यासाठी मोठी प्रसिद्धी आहे, ज्यामुळे शेतामातीतले लोक देखील तुकाराम मुंडेंवर मनापासून प्रेम करतात. पहिल्यांदाच कुणीतरी असा निर्णय घेतोय जो शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देऊ शकतो अशी भावना आता यामुळे शेतकऱ्यांच्या मनात तयार झाली आहे. तुकाराम मुंडेंना मिळणाऱ्या प्रसिद्धीवर एका वृत्तपत्रानं ही PR स्टंट आहे का अशा आशयाची बातमी देखील नुकतीच प्रसिद्ध केली. त्यामध्ये त्यांच्या संबंधित खात्यातल्या काही अधिकाऱ्यांचे कोड देखील घेतलेले, ज्यात तुकाराम मुंडे हे अन्न आणि औषधी द्रव्य प्रशासनात येण्यापूर्वी देखील या विभागाकडून अशाच कार्यवाह्या केल्या जात होत्या असं म्हटलं गेलं. बरं, या बाबतीत जर बोलायचं म्हटलंच तर ज्या कायद्यान्वये सध्या तुकाराम मुंडे कार्यवाही करतायत त्यात औषधे आणि सौंदर्य प्रसाधन कायदा 1940 आणि नियम 1945, औषध किंमत नियंत्रण आदेश 2013, सोबतच औषध आणि जादूटोणा म्हणजेच आक्षेपार्ह जाहिराती कायदा 1954, सोबतच आणखीन एक कायदा आहे अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 असे ते कायदे आहेत. या कायद्याअंतर्गत FDA कार्यवाही करतं. खरं तर 2006ला पारित झालेला अन्न सुरक्षा आणि मानके कायदा हा 12ला लागू झाला. 12ला हा कायदा लागू झाल्यानंतर खरं तर FDA या विभागामध्ये थेट कार्यवाही करू लागली. त्यापूर्वी अशा कार्यवाह्या संबंधित विभागातील स्थानिक स्वराज्य संस्था करत होत्या. मात्र 2012 पासून हा कायदा लागू आहे. 2012 पासून FDA अशा कार्यवाह्या करतायत. मात्र ज्या बातमीमध्ये तुकाराम मुंडे यांना मिळणाऱ्या प्रसिद्धीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते त्यात काही अधिकाऱ्यांनी असंही म्हटलंय की आम्ही त्यापूर्वी देखील अशी कामं करत होतो. मात्र ते जरी असं कामं करत असले तरीही ती कामं लोकांपर्यंत पोहोचवण्यात संबंधित अधिकारी हे अपयशी ठरले किंवा त्यांनी तसे प्रयत्न केले नाहीत असं म्हणता येईल. याउलट तुकाराम मुंडे यांच्या विभागाकडून सध्या FDA रोज प्रसिद्धी पत्रक काढतंय, कुठे काय कार्यवाही केली आहे हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतंय. त्यामुळे सरकारी विभाग आणि सर्वसामान्य जनता यांच्यामध्ये एक प्रकारचा पारदर्शकपणा आहे. खरं तर हा फरक आहे PR देऊन स्वतःची प्रसिद्धी करणं आणि लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला प्रसिद्धी देणं. तुर्तास इथेच थांबूयात. मात्र तुम्हाला काय वाटतं, तुकाराम मुंडे निवृत्त होईपर्यंत FDA मध्येच कार्यरत राहतील का? तुकाराम मुंडे यांना मिळणारी प्रसिद्धी त्याला PR स्टंट असं का म्हटलं जातंय?
तुमची मतं मला कमेंट्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.